कोर्टाला कुत्रे कबुतरांकडे लक्ष द्यायला वेळ आहे, न्यायालयाला सीजेपीकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. उद्धव ठाकरेंनी न्यायालयाच्या कार्यपद्धतीवरती ताशेरे ओढलेत. एक 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 असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. न्यायालयाला कबूतर कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का. हे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे, हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटतं असं दिसत नाहीये. अभिजित दिपकेंनी सीजेपी आंदोलनातून काही तासांचा ब्रेक घेतला. अधिकृत एक्स हँडलवर या संदर्भातली माहिती दिली आहे. सातत्याने बिघडणाऱ्या प्रकृतीमुळे आता अभिजित दिपके यांनी हा निर्णय घेतला. काही तासांचा हा ब्रेक घेण्यात आला. अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी या आंदोलनातून काही तासांचा ब्रेक घेतलाय. अधिकृत एक्स हँडलवर या संदर्भातली माहिती दिली आहे. सातत्याने बिघडणाऱ्या प्रकृतीमुळे आता हा निर्णय घेण्यात आला. जंतर मंतरवर आंदोलक आणि निहंग शीख यांच्यात संघर्ष झालाय. पोलीस सुरक्षा दलांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती त्या ठिकाणी नियंत्रणात आली. जंतर मंतर येथे सीजेपी आंदोलक आणि निहंग शीख यांच्यात संघर्ष उफाळून आलाय. दोन्ही बाजूंमधील तणाव वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांना त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आहे. जंतर मंतर आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहायला मिळतंय आंदोलनादरम्यान दगडफेक आणि तोडफोड झाल्याचे कथित दृश्य दिसत असल्याचा दावा करण्यात आला. तर सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलिसांचा या संदर्भातला तपास सुरू आहे. हे दृश्य आपण पाहतोय. सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती लागलेत. जंतर मंतर आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. मात्र या व्हिडिओमध्ये आंदोलनादरम्यान दगडफेक आणि तोडफोड झाल्याचे कथित दृश्य दिसत असल्याचा दावा होतोय. तर सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलिसांचा या संदर्भातला तपास सुरू. न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही तर पोलिसांना मोकळीक मिळेल. ज्येष्ठ वकील गोपाल शंकर नारायण यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली. आंदोलकांचे व्हिडिओ बघण्यास वेळ नसल्याच्या न्यायालयाच्या भूमिकेवर शंकर नारायण यांनी या संदर्भात तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या हस्तक्षेपाचे महत्व अधोरेखित करत पोलिसांच्या कारवाईवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.